नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज बनवलेला आहे मस्त असा कैरीचा चटपटीत एकदम मुरंबा, ते पण शुगर फ्री. चला बघूया कसा बनवलेला आहे. तर त्यासाठी कैऱ्या घेतलेल्या आहे मी. तर या आंबटवाल्या कैऱ्या आहेत आणि या 3 घेतलेल्या आहे. मोठ्या कैऱ्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर साधारण 2 किलो असतील या 3 कैऱ्या. तर या धुवून घेतलेल्या आहे व्यवस्थित अशा, आणि त्याचे साल जे आहे वरचं ते काढून घ्यायचं आहे. कैरीचं साल थोडंसं जाड आहे आणि ती कैरी पण थोडी आंबट आहे. तर अशीच कैरी त्याचे पूर्ण साल काढून पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहे. बघू शकता किसणी जी आहे ती माझी ती बारीक नाहीये, थोडीशी जाड आहे. हे बघा, तर जाड जी किसणी आहे त्याने मी किसून घेते आहे तीनही कैऱ्या. तर हे बघा, अशा प्रकारे किसून झालेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त अशी आंबट आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढईमध्ये जो किस आहे कैरीचा तो ऍड करायचा आहे. आणि थोडासा त्यामध्ये मॉइश्चराइज असतं, थोडंसं पाणी असतं, तर ते पाणी पूर्ण आटून जाण्यासाठी थोडंसं परतवायचं आहे आपल्याला गॅसवरती ते. तर हे पूर्णपणे कैरीचा जो किस आहे तो त्यामध्ये ऍड केलेला आहे. आता थोडंसं परतून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. तर हे बघा, बघू शकता, मस्त असा गुळांबा तयार होतो आणि वर्षभर टिकतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. हे बघा, मस्त असा आणि खूप इझी आणि लवकर अशी होते. तर अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. हे बघा, त्यानंतर यामध्ये आपण साखर नाही घालणार आहोत, तर यामध्ये गुळ टाकणार आहोत. तर ही गुळाची पावडर घेतलेली आहे मी. तुम्हाला जसं गोड हवा असेल तसं तुम्ही त्यामध्ये गुळ जो आहे तो ऍड करू शकता. हे बघा, मी एवढा घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे. गुळची पावडरच आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला मेल्ट होण्यासाठी. हे बघा, पूर्ण मी ऍड केलेले आहे आणि आता परतवून घ्यायचं आहे. आणि मस्त असं त्याला पाणी सुटतं गुळाला आणि कैरीला. तर थोडं जेवढी पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात आणि मस्त असा आपला गुळांबा जो आहे तो रेडी होतो, एकदम झटपट आणि मस्त असा. हे बघा, पूर्ण परतवून घ्यायचं आहे आणि त्याला आता पाणी सुटणार आहे. हे बघा, जे लोक साखर खात नाही त्यांच्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे. तर कैरीमधून व्हिटॅमिन सी पण भेटतं आणि आपल्याला गुळ पण आहे त्यामध्ये, तर शुगर पण नाहीये. खूप असा हेल्दी आहे गुळांबा, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. त्यामध्ये इलायची आपण ऍड करणार आहोत. तर 6 ते 7 असे घेतलेले आहे आणि त्या बारीक करून घेते आहे. हे बघा, तर सोलून घेतलेले आहे आणि त्याच्या बिया ज्या आहे त्या बारीक केलेल्या आहे, त्याची पावडर झालेली आहे आणि ती यामध्ये ऍड करायची आहे. बघू शकता, मुरंब्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला तेवढा शिजवून घ्यायचा आहे. कैरी पण शिजल्या जाते आणि मस्त असा थिक एकदम होतो. हे बघा, तर इलायची जी आहे ती त्यामध्ये ऍड करते आहे, मी टाकलेले आहे. तुम्हाला जो फ्लेवर हवा असेल तुम्ही ते टाकू शकता. त्यामध्ये थोडंसं कोणी दालचिनी पण ऍड करते यामध्ये, पण मला इलायची फ्लेवर मध्ये आवडतं तर मी ती टाकलेली आहे, म्हणजे छान टेस्ट पण येते त्याला. तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती. आणि लवकर होणारी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवणारी पण आहे. तर तुम्ही काचेच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये, तुम्ही शक्यतो काचेच्या बरणीमध्येच ठेवा जेणेकरून जास्त दिवस टिकतो, आणि फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालतो. हे बघा, मस्त असा गुळांबा जो आहे आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, बघू शकता. हे बघा, तर तुम्ही पण नक्की नक्की करून बघा. खूप छान असं लागतो गुळांबा आणि खूप लवकर बनतो. तर रेसिपी जी आहे ती खूप छान आहे आणि इझी होणारी आहे. 10 ते 15 मिनिटात, जास्त काही वेळ लागत नाही. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.